भुजबळ साहेबांनी अनेक वेळा सभेत सांगितलं, सभागृहामध्ये सांगितलं की या महाराष्ट्रातल्या गरीब मराठा समाजाच्या आरक्षणाला कालही आमचा विरोध नव्हता, आजही आमचा विरोध नाही आणि उद्याही आमचा विरोध नसणार आहे. त्यांना त्यांचं सेपरेट आरक्षण देण्याला आमचा कुठलाच विरोध नाही. आणि मग ओबीसी तुमचा शत्रू कसा झाला? ओबीसी वरती तुम्ही कशासाठी आग पकड करताय? अरे जमिनी तुमच्या घेतल्या कोणी? त्या जमिनीमध्ये कारखाने उभा कोणी केले? त्यामध्ये सूतगिरण्या, त्यामध्ये बँका कुणी उभा केल्या? त्यामध्ये कॉलेज उभा कुणी केली? या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला नागवलं कुणी? त्या संस्थांमध्ये 50-50 लाख रुपये घेऊन गरीब मराठा समाजाच्या पोरांना तुम्ही भरती केलं. ते पैसे कुणी घेतलं? ओबीसीनी घेतलं. ते पैसे कुणी घेतलं? अरे तुमचा नेमका शत्रू कोण आहे तुम्ही ओळखा ना. अरे तुमचा सूर्याजी पिसाळ तुमचा कोण आहे? मराठा समाजाला म्हणजे कुणाचंही आरक्षण, ओबीसी समाज असेल, इतर कुठलाही समाज असेल, त्यांचं आरक्षण कमी करून कुठल्याही समाजाला म्हणजे याचं काढून त्याला देणं हे खरं म्हणजे करताही येणार नाही. पण मराठा समाजाला जे जे काही करता आलं ते केलंय. यापुढे देखील त्यांनी जे योग्य आहे, जे आपल्याला कायद्याच्या चौकटीत बसून जे देण्यासारखं आहे, कायद्याच्या चौकटीमध्ये नियमामध्ये बसून आपल्याला जे काही न्याय आहे मराठा समाजासाठी ती देण्याची भूमिका सरकारची आजही आहे. सरकार असं म्हणतं की याबद्दल आम्हाला माहिती नाही, आपण महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाला आम्ही आपला आरटीआय पुढे फॉरवर्ड करत आहेत, ते आपल्याला या संदर्भात उत्तर देतील. मग त्याच्यानंतर आम्ही राज्य मागासवर्गीय आयोगाला विचारलं. राज्य मागासवर्गीय आयोग म्हणतं की यामध्ये माहिती या अधिकारात हे येत नसून याबाबतची माहिती या कार्यालयाच्या अभिलेखात उपलब्ध नाही. मग माझा प्रश्न असा आहे, जर सरकारला माहिती नाही मराठा कुणबी आणि कुणबी मराठा एक आहेत का कसं, मग हा आजचा जो जी आर आहे हा सरकार काढती कसं? मग सरकारकडे जर माहितीच नाहीये मग सरकार वेडे बनवण्याचं काम करते का? मग तेच आम्ही म्हणतोय की हा जो जी आर आजचा निघालाय तो बेकायदा आहे, घटनाबाह्य आहे. याचा काय अर्थ आहे? कारण कुठल्याही जातीला उचलून दुसऱ्या जातीत टाकण्याचा अधिकार कुठल्याही सरकारला नाही. कायदे तज्ज्ञ आहेत, वकील आहेत, त्यांनाही सर्व कागदपत्र देऊन या संदर्भामध्ये जे काही संभ्रम आहेत त्याबद्दल त्यांची मतं आम्ही अजमावत आहोत. कदाचित सोमवार मंगळवारपर्यंत, कारण आता उद्या 1-2 दिवस गेले की आता गणपती आणि विसर्जन आणि रविवार वगैरे आहे. तर हायकोर्टात जाण्याची सुद्धा आमची तयारी आहे. कितीही कोणी याचिका दाखल कोर्टात केल्या, कुठं केल्या तरी त्यात तो चॅलेंज होऊ शकत नाही. कारण सरकारी दस्तावेजी गॅझेटियर माननीय न्यायदेवता सरकारी दस्तावेज जर असेल, सरकारी नोंदी असतील तर सगळ्या याचिका त्यांच्या धुडकावून लागणार. कारण सरकारी दस्तावेज धुडकावून लावता येत नाही. आणि जर हे कोर्टात जाणार असलं तर आणखीन आनंदाची गोष्ट आहे, पक्का जे आहे पक्का मराठवाड्यातल्या मराठी आरक्षणात गेलेच. भुजबळांनी आपला राग उघडपणे जाहीर केला आणि कॅबिनेटच्या बैठकीवरही बहिष्कार टाकत कॅबिनेटला गेलेच नाही. एरवी भुजबळ कॅबिनेटच्या बैठकीला आवर्जून हजर असतात, पण सरकारने काढलेल्या हैदराबाद गॅझेटवरून भुजबळांनी कॅबिनेटच्या बैठकीला जाणं टाळलं आणि मुंबईमध्ये ओबीसी नेत्यांची वेगळी बैठक बोलावली, ज्यात पुढची रणनीती कशी असेल हे ठरवण्यात आलं. तर भुजबळांच्या विरोधात अजित पवार यांनीही देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक बोलावली. याआधीही गेल्या वर्षी जरांगेंचं ओबीसीतून आरक्षणासाठी आंदोलन भुजबळांनी एल्गार पुकारला होता आणि मंत्रिपदाचाही राजीनामा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवल्याचं जाहीर केलं होतं. आता पुन्हा हैदराबाद गॅझेटवरून भुजबळांनी सरकार विरोधातच भूमिका घेत कोर्टात जाण्याची तयारी केली आहे. मला असं वाटतं, काही लोक म्हणतात की हरकती मागवायला पाहिजे होत्या, काही लोक म्हणतात की ते यांना अधिकार आहे का. आता पाहू ना ते सगळं. आता आम्ही विचार करतो. धन्यवाद. अशा पद्धतीचे काही निर्णय होईल असं आपल्याला अपेक्षित होतं? अपेक्षा आम्हाला काय कोणालाच अपेक्षा नव्हती.
समजून घ्या, छगन भुजबळ जर बाहेर पडला तो मुरब्बी आणि अभ्यासून येत आहे, त्याला सगळं कळतंय. या पोराने आरक्षणात महाराष्ट्र घातला किंवा आता ओबीसीची बैठक घेतोय अशी पत्रकारांचं म्हणणं आहे, मला माहित नाही. पण गेले मराठे आरक्षणात गेले हे 100% आता सिद्ध झालेलं आहे. तर म्हणजे म्हणून तर तो त्यांचा गैरसमज आहे. असं काही विशिष्ट समाजाकरता डोळ्यासमोर ठेवून नाही. जो त्या मला वाटतं तो एक धाडसी निर्णय केला, पण त्यातून जी मागे सरकारची भूमिका त्यांनी आजही सांगितलं पाहिजे की कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला त्यामुळे धक्का लागणार नाही. आणि त्यामुळे विनाकारण त्यासाठी गैरसमज करून घेण्यापेक्षा मला वाटतं जे वास्तव आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे. आम्ही काही कोणाचं आरक्षण काढून घेत नाही, किंबहुना वंचित राहिलेल्या मराठा बांधवांना यातून न्याय देण्याची भूमिका सरकारची आहे.